तमेव जानत वाचो विमुञ्चतामृतस्यैष सेतुः अरा इव रथनाभौ संहता यत्र नाट्यः स एतोश्च एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः ओमित्येवं ध्यायत आत्मानं स्वस्तिवः वाराय तमसः परस्तात् यः सर्वज्ञः सर्वविद्यस्यैष महिमा भुवि दिव्ये ब्रह्मपुरे येष व्योम्यात्मा प्रतिष्ठितः मनोमयः प्राणशरीरनेता प्रतिष्ठितोऽन्ये हृदयं सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनन्दरूपममृतं यत् विभाति विद्यते हृदयग्रन्थिषिद्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् तच्छुभ्रै ज्योतिषां ज्योतिस्तद्यदात्मविदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वैदं विभाति ब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्मदक्षिणतश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं ब्रह्म विश्वमिदं वरिष्ठम् इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके द्वितीयः खण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे। आपण शांतीपाठ सुद्धा म्हणून घेऊ। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्त्रीरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। आज माझ्या वाट्याला अचानक भगवंताच्या कृपेने या उपनिषद मंत्राचा काहीतरी विचार करण्याचा योग आलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने आले आणि डॉक्टर साहेबांच्या म्हणजे त्यांना वाटलं म्हणून, पण ती प्रेरणा सुद्धा भगवंतानीच त्यांना दिली असं मी समजतो। आणि त्यांनी सांगितलं एक जो मंत्र आहे ज्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, मुंडक 2 खंड 2 आणि 9वा मंत्र।
त्याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. त्या अगोदर या उपनिषदाची सुरुवात ज्यावेळेस आपली झाली त्यावेळेस आपण या उपनिषदाची पार्श्वभूमी बघितलेली आहे, त्यामुळे फारसं त्याच्या तपशिलात आता जाण्याची आवश्यकता नाही. मुंडक उपनिषद हे अथर्ववेदाचं महत्वाचं उपनिषद मानलं गेलेलं आहे. अथर्ववेदाच्या 2 मुख्य शाखा आहेत, एक पिप्पलाद शाखा आणि दुसरी शौनक शाखा. आपलं उपनिषद शौनक शाखेमधलं आहे. दुसरं म्हणजे हे मंत्रोपनिषद आहे. 1-2 महत्वाच्या गोष्टी सांगू, आपण बघू आणि नंतर जाऊ आपण आपल्या मंत्राकडे. हे मंत्रोपनिषद आहे. वेद जे निर्माण झाले मुळातच ते 2 भागात निर्माण झाले. त्याचा एक मंत्र भाग आहे आणि दुसरा ब्राह्मण भाग आहे. आणि मंत्र भागांचा शेवट जो आहे ज्याला वेदांत म्हणतो आपण, ते उपनिषद झाली. म्हणून उपनिषद दोन्ही भागात आलेली आहे, मंत्र भागातही आली आणि ब्राह्मण भागातलीच आहे. तर आपलं हे उपनिषद मंत्र भागातून आलेलं आहे. विशेष म्हणजे मंत्रोपनिषदच मुंडक उपनिषदाला म्हटलेलंच आहे त्यांनी. आणि त्यामुळे या उपनिषदाचं अथर्ववेदाचं जे महावाक्य आहे अयमात्मा ब्रह्म, ते अयमात्मा ब्रह्म अथर्ववेदाचे जेवढे उपनिषद आहेत त्यातले मुख्य 3 याच्यावर शंकराचार्यांचं भाष्य आहे. मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि प्रश्न उपनिषद. या 3 उपनिषदावर आचार्यांची भाष्य आहेत. मुंडक उपनिषदामध्ये खूप विशेषतः आद्य शंकराचार्यांनी दिसल्या म्हणून त्यांनी या उपनिषदाचं भाष्य फार सविस्तर केलेलं आहे. आणि शंकराचार्याचं जे अद्वैत तत्वज्ञानाचं जेवढं वाङ्मय आहे त्या सर्व वाङ्मयामध्ये आद्य शंकराचार्यांनी मुंडक उपनिषदाच्या श्रुतींचा भरपूर वापर केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर साहेबांनी आपल्याला सगळं हे अगोदर सांगितलेलं असेलच, पण आपण आता सुरुवात करण्या अगोदर आपलं धागे कुठे जोडलेले आहेत हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं असते. मुख्य धागा लक्षातच ठेवायचा आहे की आपल्याला मुंडक उपनिषदाचा अभ्यास करताना आपला धागा आहे अयमात्मा ब्रह्म. 4 वेदांचे जे 4 महावाक्य जे आहेत ते 4 महावाक्याच्या अर्थाभोवती त्या वेदाची उपनिषद फिरत असतात. त्याच अर्थाच्या भोवती फिरतात, त्याचाच विस्तार करतात. त्या मंत्रांचा जो काही ब्राह्मण भाग आहे ज्याच्यामध्ये त्याचं प्रत्यक्ष क्रिया यज्ञयाग वगैरे सांगितलेले आहेत करायला, त्याचा विवरण असू द्या तरी पण मूळ धागा तिथे जोडलेला आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अयम आत्मा ब्रह्म असं हे मुंडक उपनिषद आपल्याला शिकवते आहे. त्याचा विस्तार आता फारसा करत नाही. आज आपल्याला दुसराही विचार करायचा असल्यामुळे आणि त्यामुळे हे जे उपनिषद जे शंकराचार्यांनी भाष्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, 1-2 विशेषता बघू आणि पुढे जाऊ आपण. सगळ्यात महत्वाची विशेषता याच्यामध्ये हे आहे की संपूर्ण जी ब्रह्मविद्या आपण ज्याला म्हणतो ही विद्या आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी विद्या शिकावी लागते. लक्षातच ठेवायचं, आपल्याला कुठलंही ज्ञान प्राप्त करायचं तर विद्या शिकावी लागेल, त्याशिवाय होणार नाही. विद्येच्या अधीन आहे ते ज्ञान. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला डॉक्टर जर व्हायचं असेल तर ते 7-8 वर्षाचा काय जो कोर्स आहे तो करावा लागतो. ती विद्या शिकावी लागते, डॉक्टरकीची विद्या. मग डॉक्टरकीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते. आणि ही तर ब्रह्मविद्या आहे. आणि या उपनिषदाची विशेषता आहे यांनी या ब्रह्मविद्येमध्येच 2 भाग करून टाकलेले आहे, एक परा आणि अपरा. आश्चर्य वाटेल आपल्याला, सगळे जे उपनिषद आहे, सगळे वेद वाङ्मय जेवढा आहे उपनिषद आहे, सूक्त आलेच त्यामध्ये, सूक्त त्यामागे येतात, हे सगळे अपराविद्येचे आहे. आणि त्याचं कारण लिहिलेलं आहे शंकराचार्यांनी. फार महत्वाचं आहे की अपराविद्येचा जेवढा काही जरी आपण अभ्यास जरी केला ना तरी ते आपलं अनादि अज्ञान जे आपल्या हृदयामध्ये ग्रंथी म्हणून विद्यमान आहे ते अनादि अज्ञान नुसत्या अभ्यासाने जात नाही, जातच नाही. ते स्पष्ट लिहिलेलं आहे. 17 ऋग्वेदो, यजुर्वेदा, सामवेदो, अथर्ववेदा, शिक्षा, कल्प, व्याकरण वगैरे वगैरे मंत्र झाले. आता आपले सगळे ते अपराविद्येत टाकले. आणि पराविद्या आहे सगळ्यात महत्वाची सांगितली. अथ परा या तत् अक्षरम अधिगम्यते, या असा अथ परा या असा तत् अक्षरम अधिगम्यते. त्या
परमात्मा वस्तूचं ज्ञान ज्यांनी करून देते ती पराविद्या आहे. आणि ती पराविद्या आपल्याला जर शिकायची आहे तर सगळ्यात महत्वाचा डायरेक्ट उल्लेख इथे सद्गुरूकडे जाण्याचा याच उपनिषदामध्ये आहे. त्या अगोदर काही गोष्टी करायलाही सांगितलेल्या आहे. परीक्षे लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम माया नास्त्य कृतक कृतेन. अगोदर हे करा आणि नंतर तद्विज्ञानार्थांच गुरुमेवाभि गच्छेत समेत पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठा. क्रम आहे. कोणती गोष्ट हॅपॅझर्ड मॅनरने करून नाही चालत, अगदी नाही चालत. खरं म्हणजे याचे अधिकारी अगोदरच ठरलेले आहे. साधन चतुष्टय संपन्न ब्रह्मविद्येचं जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. ठीक आहे, आता कलियुगामध्ये जे खूप कन्सेशन्स दिलेले आहे, मानले गेलेले आहेत, त्याचा विचार करून आपण अभ्यास करूया. काही हरकत नाही, अभ्यास करायला वाया नाही जात तो. नई कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति, स्पष्ट भगवंताने गीतेमध्ये आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून ही जी विद्या जी आहे, या विद्येला नुसत्या विद्येच्या अभ्यासाने होणे हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मे दयान बहुनाश्रुतेन, किती स्पष्ट सांगितलेलं आहे, फार क्लिअर आहे. मग काय होय करायचं? मग विद्या शिकायची आणि त्याच्यापासून आपल्याला काही फलच मिळालं नाही तर नाही. म्हणून ती जी विद्या जी आहे ती दोन गोष्टीच्या अधीन करून ठेवली, सद्गुरूच्या अधीन केलेली आहे, सद्गुरू पदनिष्ठ करून ठेवलेली आहे. सद्गुरू पदनिष्ठ तुम्ही झालेच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला काही नाही. आणि त्याच्यासाठी गुरुग्रही जावं लागेल तुम्हाला. गुरुग्रही जा, त्यांचं समित पाणी हातात समिधा घेऊन जा. आणि ते गुरु कसे असावे त्यांचंही लक्षण सांगितलं, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. सगळ्याच शास्त्राचं पूर्ण ज्ञान श्रोत्रियच पाहिजे, अगदी ब्रह्मनिष्ठही पाहिजे. ब्रह्मने आत्मसाक्षात्कार झालेले पाहिजे. शिष्याने आत्मसाक्षात्कारासंबंधी काही प्रश्न विचारला आणि गुरु म्हणेल थांबा मी तुम्हाला वाचून सांगतो नंतर, असं या उपनिषदाला मान्य नाही आहे. या उपनिषदाला मान्य नाही. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे इथे हृदय ग्रंथीचा स्पष्ट उल्लेख आहे. मी जास्त त्याच्या तपशिलात जात नाही. मला आपला जो मंत्र आहे ना, त्या मंत्रामध्ये त्याच्या अगोदर याचा उल्लेख आलेले आहेत सर्व, त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. संदर्भ जोडून द्यावाच लागेल नाही का आपल्या विषयाशी. हृदय ग्रंथी प्रत्येक जीव जन्माला आल्यावर त्याच्या सहितच, त्या हृदय ग्रंथी सहितच जीवाचा जन्म झालेला आहे. ही ग्रंथी आहे चित्त आणि जड ग्रंथी म्हणतात याला. ते चित्त म्हणजे हा जीव स्वरूपाने चित्त आहे, चैतन्य रूप आहे. आणि जड ही प्रकृती आहे. अनादि अज्ञानाचा परिणाम म्हणून या जीवाने, चैतन्य रूप असलेला जीवाने अज्ञानाचा परिणाम म्हणून या जळाशी अशी काही मैत्री केली की अजूनपर्यंत ती मैत्री सुटलेली नाही आहे. आणि तो जो मित्र आहे ना, तो मित्र तसा म्हटलं तर घातकही आहे. घातकच आहे. तो आपल्याला सोडत नाही. मैत्रीच्या गोड गोड गप्पा करतो, सुखाचे प्रलोभन दाखवतो, तत्कालीन सुख क्षणभंगूर सुखामध्ये गुंतवून ठेवतो. आपल्या लक्षात आलं असेल मला प्रकृती आणि मायेबद्दल बोलायचं आहे म्हणून. प्रकृती महाविद्या, याच्याशी का तादात्म्यात गेलेला जीव. प्रकृती जड आहे आणि हा जीव चेतन आहे. या दोघांचं तादात्म्य झालं आणि तिथे जे पडलं त्याला चित्त जड ग्रंथी असं म्हणतात. ही जीवाची ताकद नाही आहे सोडण्याची स्वतःची, आपल्या ताकदीने नाही होत. आपले बळ तोडी माया असे तो बळ नाही कोणामध्ये, तुकाराम म्हणतात. आपल्या स्वतःच्या ताकदीने ही चिज्जड ग्रंथी तोडायची नाहीच आहे आपल्यामध्ये. आणि म्हणून ती ताकद म्हणजे ज्यांनी ही चिज्जड ग्रंथी सोडून घेतलेली आहे त्यांच्याच पायावर जाऊन आपल्याला शरण व्हावं लागेल, शरणागती पत्करावं लागेल. कारण त्यांची सुटलेली आहे. ज्यांची ही ग्रंथी सुटलेली आहे तेच तुम्हाला ग्रंथी कशी सोडायची सांगू शकतात ना. नाही तर बाकीचे थिरॉटिकल सगळं परोक्ष ज्ञानामध्ये तर काय उपनिषदात सगळंच परोक्ष ज्ञान तयार आहे. असो, मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. फार मोठे हे उल्लेख केलेले आहे. सद्गुरूकडे जाण्याचा प्रत्यक्ष उल्लेख, एक मुद्दा लक्षात ठेवायचा, शरणागती पत्करणे त्यांचं समित पाणी. आणि सद्गुरु श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ म्हणून सद्गुरूची लक्षणे या उपनिषदाने सांगून दिले.
आणि एकदा का त्या कुळामध्ये आपण जन्मलो, जिथे आपल्याला सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे आणि नंतर आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, तर आपले कुळ उद्धरून जातात. शेवटी फार मोठा उल्लेख आहे, त्याचं फलच फार अप्रतिम सांगितलेलं आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, नास्या ब्रह्मविद कुलो भवति, तरती शोकम तरती पापमानम, गृहा ग्रंथीभो विमुक्तो अमृतो भवति. हे अत्यंत असं मौलिक आहे, म्हणून शंकराचार्यांनी या उपनिषदाला त्यांच्या वाङ्मयामध्ये खूप मोठं स्थान दिलेलं आहे. असा हा अत्यंत खरोखरच आहे. म्हणजे अथर्ववेद जो चौथा वेद म्हटला जातो, यज्ञामध्ये त्याचा जो प्रतिनिधी ब्रह्म म्हणून म्हणवला जातो, तो चारी वेदांचा जाणकार असायला पाहिजे अशी त्याचा नियम दिलेला आहे. आणि म्हणून तो फार अत्यंत, आणि या शाखेमध्ये जे जन्मलेले आहेत खरोखरच आहे, त्यांच्यामध्ये हे त्यांचा सगळं त्या ऋषींचा आम्ही DNA शब्द वापरतो आलेला आहे त्यांच्यामध्ये, आणि म्हणून त्यांना लवकर लाभ होतो, अनुकूलता आहे त्यांच्यामध्ये. असो, हे बारकावे आहेत खूप, म्हणून सहज विषय निघाला म्हणून सांगितलं. आपल्या विषयाकडे जाऊ आपण. मुंडकाने आणखी एक गोष्ट फार स्पष्ट केली आहे की तुम्हाला संन्यास घ्यावाच लागेल. संन्यास घ्यावाच लागेल, नाही तर काही करणे, असं संन्यासाचं स्पष्ट वाक्य त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि संन्यासाचं स्पष्ट वाक्य देऊन त्यांनी सांगितलं की संन्यास जर घेत नसाल तुम्ही, तर तुम्हाला मात्र हे होण्याची शक्यता फार कमी आहे. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्था संन्यास योगा यते शुद्ध सत्वा, अंतःकरण शुद्ध करून शुद्ध सत्वा ते ब्रह्मलोके तरे ब्रह्मलोकेशु परांतकाले परामृता परिमुच्यंती सर्वे. याचाही जरा विशेष विचार करा. पुढे येणार आहे तुमच्यामध्ये तो श्लोक, पण ते हे मात्र महत्वाचं आहे. संन्यास, आता संन्यास म्हणे आपण म्हणाल की आम्ही कोणीच संन्यासी नाही, खूप त्याचे तपशील आहेत. एक साधं तपशील सांगतो. नुसते भगववस्त्र धारण केले म्हणजे संन्यास आहे असं होत नाही. संन्यास हा आपण आपल्या मनाने सुद्धा करू शकतो. विचारसरणी आपली संन्यासाची राहू शकते, आणि बाह्यवेश आपला कुठल्याही आश्रमाचा असू द्या, ब्रह्मचारी गृहस्थ वगैरे कुठलाही असू द्या, पण विचार महत्वाचे आहे. म्हणून विचाराने तरी आपल्याला या सगळ्या गोष्टीचा संन्यास करावाच लागेल. कारण त्याग केल्याशिवाय, महत्वाचा मुद्दा, तुम्ही त्याग केल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. त्यागे नाही की अमृतत्व मानशो, त्यागे नाही की एक फक्त त्यागाने. आणि संन्यासामध्ये त्याग अपेक्षित आहे, स्थूलासहित, म्हणजे त्याचा प्रत्यक्ष स्थूलांचाही त्याग अपेक्षित आहे. ज्यांना नाही जमलं ते मनाने त्याचा त्याग करून स्वतः ते अभ्यास ते करू शकतात. असो, अशा रीतीने एक फार अप्रतिम असा हा हे उपनिषद आहे. आवडीचा आहे श्रीमद आद्य शंकराचार्याचा. आपण आपल्या विषयाकडे वळू, मुख्य विषयाकडे. मला जे सांगितलं ते डॉक्टर साहेबांनी मुंडक 2 खंड 2 आणि 9वा मंत्र, तो मंत्र मी वाचून घेतो पहिल्यांदा. हिरण्मय परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम शुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष तद विद्यात आत्मनो आत्मविदो विदुः, असा मंत्र आहे. त्याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. आणि आता याचा संदर्भ मागचा आलेलाच आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे जे सांगितलेलं आहे 8व्या श्लोकामध्ये, याचा पूर्ण विस्तार आता पुढे 9, 10 आणि 3 श्लोकामध्ये आलेला आहे. 11 पर्यंत त्याचा शेवटपर्यंत, म्हणजे हा खंड संपेपर्यंत याचा पूर्ण विस्तार आहे. कुठला विस्तार आहे? विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. एवढं मोठं फल सांगितलेलं आहे. ह्या उपनिषद का एवढं आवडीचं झालेलं आहे म्हणून आपण शंकराचार्यांचं, कारण कमीत कमी शब्दांमध्ये त्यांनी संपूर्ण तत्वज्ञान प्रापंचिकाला सुद्धा पटेल चांगल्या प्रकारे, अशा रीतीने यामध्ये ते सगळं त्यांनी घेतलेलं आहे. बाकी उपनिषद नाही आहेत असं नाही आहे. बृहदारण्यक तर बघा तुम्ही, सगळंच आहे त्यामध्ये. पण केवढं मोठं झालं ते, त्यांना सगळंच सांगावं लागलं म्हणून मोठं झालं ते. छांदोग्य उपनिषद तेही मोठंच आहे. पण इथे मात्र हे जे बसलेले होते ऋषी, या ऋषींनी म्हणजे खरोखर त्यांचं आपल्या मानव जातीवर खूप मोठे उपकार आहेत. त्यांनी तत्वज्ञान प्रधान ज्यांचे अंतःकरण आहेत,
वेदांत विचार चिंतनशील असलेले ज्यांचे अंतःकरण आहे त्यांच्यासाठी कमीत कमी शब्दामध्ये खूप अर्थ भरलेले असे हे मंत्र यामध्ये आलेले आहेत आणि एवढेसे चिंतन पुरेसं आहे असं समजलं जातं. अर्थात आपले सद्गुरूकडे आपण एकदा शरण झाल्यानंतर आपल्याला काय पुरेसं आहे आणि काय पुरेसं नाही हे तेच ठरवत असतात, त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहायचं त्या बाबतीत. पण एकंदरीत अर्थाचा याचा जर आपण व्याप लक्षात घेतला तर या मुंडकाचा जो अर्थाचा जो व्याप आहे ते संपूर्ण वेदांच्या व्यापाशी त्याची तुलना केली तर काही चूक होणार नाही असं आहे ते. हो, आपण आपल्या याच्यामध्ये या खंडामध्ये ब्रह्म साक्षात्काराच्या फलाचं वर्णन सुरू आहे. कारण त्यांनी सुरुवात तशी केलेली आहे बघा, सुरुवातच तशी केलेली आहे. आता हे जे ऋषी मुनींचे जे आश्रम राहायचे पूर्वी त्याच्यामध्ये त्यांचे खूप म्हणजे एक दोन ऋषी नव्हते, बरेच ऋषी बसायचे इथे. शौनक ऋषी होते, शौनक प्रसिद्ध आहे, शौनक सूत संवाद प्रसिद्ध आहे. त्यांच्या आश्रमामध्ये ऋषी राहायचे आणि यांचं दिवसभर एकच काम आहे, बस वेदांत विज्ञान सुनिश्चित अर्थ एवढंच करायचं आहे. संन्यासी होतेच ते स्वतः. सगळे धर्म, सगळे शास्त्र, सगळे दर्शन, सगळं तत्वज्ञान, सर्व विद्या, सर्व कला याच्या मुळाशी काहीतरी एक गोष्ट आहे का? कारण इतकं कुठे शिकणार आहे आपण एका आयुष्यामध्ये. सर्व धर्म आपण नाही शिकू शकत, सर्व विद्या येत नाही, सर्व कलाही येऊ शकत नाही. पण याचा जो कोणीतरी निर्माता आहे त्याने हे निर्माण तर सगळंच केलेलं आहे, सगळं निर्माण केलेलं आहे. हा निर्माता कोण आहे? मूलभूत तत्व काय आहे त्याच्या मुळाशी? फार मूलभूत प्रश्न विचारले याच्यामध्ये. पहिलाच प्रश्न आहे, कस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. झालं, याच्यामध्येच खरोखर सगळं आलं. कुठे कुठे जाणत बसता. आता मान आजही व्यावहारिक सत्तेमध्ये किती किती ज्ञानाचे विभाग, बापरे बापरे. आता तर खूप झालेले आहे हल्ले. गणित आहे, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, नंतर ते जीवशास्त्र वगैरे वगैरे खूप आहे ना, काही त्याला कमतरताच नाही. आता तर हल्ली ते कॉम्प्युटरचं आलेलं आहे, जोडलेलं आहे त्याला. आधुनिक विज्ञान वाद्यांना हल्ली आपण डोक्यावर घेऊन नाचून राहिलो आहोत. काय त्यांनी मानव जातीच्या सुखासाठी त्यांचं खरोखर योगदान महत्वाचं आहे अशा प्रशंसापर आपण आधुनिक विज्ञानाच्या पाहतो. पण कधीही यांच्या या विज्ञानाकडे पाहिलंच नाही ढुंकून सुद्धा. असा प्रश्न एकही आधुनिक विज्ञानवाला कधीही विचारत नाही की या जगाच्या मुळाशी काही एक तत्व आहे का की जे जाणलं असता मग सगळं जाणलं असतं. तस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं, संपूर्ण ब्रह्मांडच विज्ञातम भव. म्हणून मग त्यांना गुरुला सगळे हे सांगावं लागलं इतकं आहे. त्याचं उत्तर ते 10व्या श्लोकामध्ये आहे, दुसऱ्या खंडाच्या याच्यामध्ये अध्यायामध्ये. पुरुष एवेदम विश्वम, त्यांनी उत्तरच देऊन दिलं ते. पण मुद्दा किती सुंदर आहे बघा. कुठे जाणत बसावं एक आयुष्यात. आणि वेद तर प्रतिज्ञा करतात आहे की मानव देहधारी जीव हे मोक्षाचे अधिकारी आहे. मग अधिकार कसा द्यायचा? आता मला फिजिक्स शिकावं वाटलं किंवा म्हणजे पदार्थ विज्ञान शिकावं वाटलं तर मला पूर्ण आयुष्यभर तेच शिकावं लागेल. काही लोक आहेत 2-3 विषयाचे ते PhD वगैरे झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, डॉक्टरेट मिळाली आहे. परंतु सगळ्यांना शक्य नाही. पण सगळे जर मोक्षाचे अधिकारी आहेत तर मग त्यांनाही काही ना काहीतरी असं काही एक कौशल्य असेलच की ज्याच्याद्वारे तुमचं बौद्धिक स्तर कुठलाही असू द्या, तुम्ही विद्वान असू द्या, इंटेलिजंट असू द्या, ब्रिलियंट असू द्या, काय असेल ते असू द्या, पण डोक्यावर टोपले घेऊन वाहणारा जो मजूर आहे तोही सुद्धा मोक्षाचा अधिकारी आहेच की नाही. म्हणून वेदांना ती व्यवस्था करावी लागली, ती करावीच लागली, केलेली आहे. आता तो विषय नाही विस्तारित होईल म्हणून मी त्याच्याकडे आवर्त घेतोय. खाली आहे व्यवस्था आणि प्रत्येकाला मानव देहधारी जीवाला त्याच्या उद्धाराची, त्याच्या कल्याणाची व्यवस्था केली आहे. ज्यांना बुद्धी आहे त्यांनी खरोखरच हे वाचून हे समजून घ्यावं. ते आता हृदय ग्रंथीचा जो विषय निघाला त्याचा मागचा श्लोक आहे, त्याच्याशीच पुढचा संबंध आहे. ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्येचं फळ आपल्याला जर हवं असेल तर ब्रह्मविद्या ज्याला आलेली आहे त्याच्याकडे जा. आपण आताच बघितलं तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत्.
काय करतात ते हे गाठ सोडून देतात. सगळ्यात महत्वाचं पक्की गाठ आपणच बांधून केलेली आहे. आपणच जर जितके देह धारण केले तितके वेळेस ते गाठच पक्क करत आलो आहे. ती सोडायची तर नाहीच, पण त्याला उलट चांगलं धष्टपुष्ट करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ती गाठ आता कशी काही परिस्थिती झाली तरी लवकर सुटत नाहीये. मानव देहधारी जीव हे मोक्षाचे अधिकारी असं वेद घोष करतात. आणि म्हणून त्यासाठी सद्गुरूंनी त्यांनी ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. हे ब्रह्मज्ञान आहे. वेदांच्या वेदविद्या जेवढ्या आहे त्या विद्येच्या अधीन असलेलं हे ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर 100% ही हृदय ग्रंथी दिलेलंच आहे. ताबडतोब दिलेलं आहे. 8व्या याच्यामध्ये विद्ये ते हृदय कुठेच होती अगदी पूर्ण. छिद्यंते सर्व संशय, सगळे संशय असतात. जोपर्यंत खरोखर ज्ञान होत नाही ना तोपर्यंत आपल्या मनात जे येतात त्याला संशय म्हणायचं असतं. संशय कल्लोळच असतात सगळे नुसते. त्याप्रमाणे मुख्य अर्थ हा कर्म आणि त्याच्या फलांचा आहे. त्याचाही निर्णय देऊन दिला. क्षीयंते चास्य कर्माने. कोणाला? ज्याला आत्मसाक्ष तस्मिन दृष्टी परावर आहे. तो परावर म्हणजे कारण कार्यरूप असलेलं ब्रह्माचा साक्षात्कार झालेला. दोन्ही रूप तोच आहे. तोच कारण आहे, तोच कार्य झालेला आहे. त्याला परावर म्हणतात. असं मग आता हे जर ग्रंथी सुटल्यानंतर काय होते मग आपल्या, असा प्रश्न येईल. सोडली ग्रंथी, सद्गुरूंनीच सोडून दिली. आपलं ताकद नाही बरं का. आताच त्याचा उल्लेख केला आहे. आपल्या बळ थोडी माया जळ, ऐसे कोणाचंच बळ नाही. तुकाराम महाराजांचा फार सुंदर श्लोक आहे तो, आपले अभंग आहे तो. आणि म्हणून सद्गुरूची कृपा, ग्रंथ कृपा, आत्मकृपा. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवू. आता सहजच तो आलेला अत्यंत महत्वाचा आहे. तो दुसऱ्या उपनिषद कदाचित आपला झाला केनोपनिषदामध्ये. आत्मसाक्षात्कार खूपदा आपण शब्द ऐकतो. हे सगळे ऐकलेली आहे सगळ्यांनी आणि त्याची साधनही सगळ्यांनी ऐकलेली आहे. मार्मिक मुद्दा लक्षात ठेवायचा. आत्मसाक्षात्कार हा कुठल्याही साधनांच्या अधीन नाही. म्हणून ते सगळे वेद आहेत ना, 4 वेद आणि ते 6 त्यांचे ते विभाग जे आहे, शिक्षा, कल्प, व्याकरण, अपरामध्ये टाकून दिले हो ऋषी मुनींनी. नाहीये. मग आपण म्हणाल आम्ही साधनं भजायचे कशासाठी? विनाकारण एवढ्या खटाटोप करून सकाळी लवकर उठायचं, 7 वाजता येऊन बसायचं मोबाईल घेऊन, किंवा हे तर आताची गोष्ट झाली. साधनं किती आहे? सगळी साधनं करायला सांगितलेली आहे. साधनं फक्त तुम्ही आणि आत्मा याच्यामध्ये जे काही पडदे उभे केलेले आहेत मायेने, ते दूर करण्यासाठी आहे. फक्त लक्षात ठेवायचं. आत्मसाक्षात्कार साधनाधीन नाही. मी उपचारे कौन आहे ना कळेगा. माऊलींनी निर्णय देऊन दिलेला आहे. ज्ञानेश्वरीत लिहूया आहे, मी उपचारे कौनाही ना कळेगा. संपलं. आणि तरी आपल्याला साधना भजावीच लागणार आहे. कारण ते साधनामध्ये आपल्या जीवाच्या आणि परमात्म्याच्या मध्ये हे जे पडदे निर्माण झालेले, अविद्येने निर्माण करून ठेवलेले, मायेने निर्माण केलेले आहे, आपल्याच कर्मफलांनी निर्माण केलेले आहे, आपल्याच वासना जालांनी निर्माण केलेले आहे. ते इतके जाळ आहे की त्याला दूर करण्यासाठी साधनांचा उपयोग आहे. बाकी साधनं आत्मसाक्षात्कार करून घेत नाही. केनोपनिषदाने स्पष्ट सांगितलेलं आहे, आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी जी ऊर्जा आहे ती आत्माच देऊ शकतो, दुसरा कोणीही देऊ शकत नाही. बस प्रतिबोध विदितम मतम अमृतम विंदते ही श्रुती बघून घ्याल तुम्ही, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आत्मना विंदते वीर्यम विद्यामृतम अश्नुते. बरोबर आहे. हा खूप आहे, लक्षात घ्या. फार मुद्दा आहे. आता एवढा पाहून आपण आपल्या श्लोकाकडे जाऊ. का नाही होत साधनाच्या द्वारा आत्मसाक्षात्कार? का न व्हावा असा प्रश्न आहे. आपल्यालाही वाटेल किती जरी जन्म आपण साधनच करत राहतो, तेव्हा कुठे आपलं सगळं क्षीण झाल्यानंतर कर्माची फलं त्यावेळेस होते आत्मसाक्षात्कार, त्याच्याशिवाय होत नाही. छोटासा एक दृष्टांत आहे, म्हणजे पटकन लक्षात येऊन जाईल. साधनाच्या अधीन जर आत्मसाक्षात्कार ठेवला असता शास्त्राने, तर साधनाचं महत्व आत्म्यापेक्षा अधिक झालं असतं. साधनं
पेक्षा अधिक मूल्यवान ठरले असते. कसे ठरले असते? आपण बाजारात जातो, व्यावहारिक उदाहरण देतो म्हणजे पक्क लक्षात येऊन जाईल. बाजारात जातो, एखादी वस्तू आणली, त्याची किंमत 100 रुपये आहे, बरोबर आहे. 100 रुपये किमतीची ती वस्तू आहे, ती आणली आपण घरी. त्याची मूळ किंमत किती असते? जो व्यापारी आपल्याला ती 100 रुपयाला विकतो, त्याची मूळ किंमत त्याच्यापेक्षा कमीच राहील की नाही? म्हणजे 100 रुपये या साधनाच्या द्वारे जी वस्तू आपण विकत घेतली, त्याची मूळ किंमत 100 रुपयापेक्षा कमी झाली, बरोबर आहे. कारण त्याचा नफा 10 रुपये तो घेईल त्याच्यावर. 90 रुपयाची वस्तू 100ला विकतो, आपण आणली, सांगतोय 100ला, पण नाही, त्याचं मूल्य नेहमी कमी असते. कुठल्याही साधनाद्वारे तुम्ही काही आणा, त्या वस्तूची किंमत त्या साधनाच्या मूल्यापेक्षा कमीच होणार आहे. मग परमात्मा आणला साधनाच्या द्वारे तर काय होईल? आलं लक्षात सगळ्यांच्या? परमात्म्याची किंमत कमी होऊन जाईल आणि साधनाची किंमत वाढेल. आहे का असं शक्य? ज्या परमात्म्याने सगळी साधनच निर्माण केली, त्याच्याच पासून सगळं झालेलं आहे, त्याची किंमत त्या साधनांपेक्षा कशी कमी होईल? थोडा विचार करा, यावर चिंतन करणारे आहात आपण. सोडून देतो इथे मुद्दा हा. म्हणून साधना दिन नाही, मी उपचारे कोणाही ना कळे का, माऊली स्पष्ट सांगते आहे. आता ते जे तत्वज्ञान आपल्याला हृदयग्रंथी सुटल्यानंतर, सर्व संशय संपल्यानंतर, इथे संशय शब्द महत्वाचा आहे बरं का. मला वाटते डॉक्टर साहेबांनी त्याचं विवरण केलंच असेल, पण थोडक्यात आपण लक्षात घेऊया. हे जे संशय जे आहे ना, संशय केव्हा येतात आपल्याला? आपल्याला एखाद्या गोष्टीचा संशय त्याच वेळेस येतो ज्यावेळेस त्या वस्तूचं सत्यत्व आहे की नाही असं जेव्हा वाटायला लागतं, त्यावेळेस संशय येतात. नाही तर संशयाचं कारण नाही, काहीच कारण नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट मला साध्य होईल की नाही, किंवा वेदांमध्ये जे आत्मसाक्षात्काराचे साधनं सांगितलेले आहेत त्याप्रमाणे खरोखरच मला आत्मा प्राप्त होईल की नाही, असा विचार ज्यावेळेस येतो, हा संशयरूप विचार आहे. याचा अर्थ काय? संशय आत्मसाक्षात्काराच्या अगोदरच असतात फक्त. आणि इथे हृदयग्रंथी सुटली, जड जडाकडे गेलं, आत्मा आलेला झाला, अनादि अज्ञान निघून गेलेलं आहे. त्या जीवरूप जे चैतन्य आहे, त्या चैतन्याला जडाशी जो त्यांनी अज्ञानवशात संबंध प्रस्थापित केला होता, स्वाभाविक नव्हताच, कधीच नव्हता स्वाभाविक, कधी होऊ शकतही नाही. जड आणि चेतनाचा कसा संबंध होईल सांगा बरं? दोन विजातीय गोष्टी आहेत, त्याचा संबंध होऊ शकत नाही. या जीवानी अज्ञानवशात तो मानलेला संबंध आहे, ते मान्यता रद्द केली त्याची. जड तिकडे गेलं, हृदय ग्रंथीमध्ये, जड ग्रंथीमध्ये जड निघून गेलं, चेतन इकडे आला, तेव्हा जीवाला लक्षात आलं की अरे याच्याशी आपला कधी संबंध प्रस्थापितच नव्हता झाला. आपला स्वाभाविक संबंध तर आत्मेशी आहे. ममई वंशो जीवलोके, मूळचा संबंध असतो आणि तो प्रस्थापित नाही झालेला, तो सर्वस्व सिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. प्रस्थापित काय होते? जे विस्कटते त्याला प्रस्थापित करावं लागतं. धर्माची घडी विस्कटली की धर्म संस्थापनार्थ आहे, संस्थापन आहे, तिथे स्थापना नाही आहे. असा हा विस्कटलेला जो संबंध अज्ञानवशात विस्कटला असं वाटलं, त्याला आता आपण अज्ञानवशात जी मान्यता झाली ती रद्द केली. जड जडाकडे, प्रकृतीचा संबंध माझ्याशी कवडीचा नाही, मी चेतनरूप आत्मा आहे, असा याला तस्मिन दृष्टे परावरे म्हटलेला हा जो आहे, हा झाल्यानंतर काहीच नाही. मग आता मग काय राहते? त्याचं वर्णन अजून 9व्या ह्याच्यात. काय राहते असा प्रश्न येईल ना. झालं, हृदय ग्रंथी सुटल्या, संशय गेले, कर्मही सगळे संपले. कर्म संपले म्हणजे कर्म भस्मसातच झाले हो. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते. त्याच्यामधले संचित कर्म पूर्ण भस्मसात होऊन जातात. क्रियमाण कर्म राहतच नाही. करण्याचा अहंकार संपून गेलेला आहे. साक्षात्कार झाल्यानंतर पहिला बळी अहंकाराचाच जातो आणि जीवदशेचा जातो, तेही गेलेलं आहे. राहिलं प्रारब्ध, ते भोगण्यासाठी तो राहतो. जीवनमुक्त म्हणून अवस्थेमध्ये शिल्लक राहतो, तो राहील. इतके दिवस ते प्रारब्ध आहे, तितके दिवस यस्य नाहं कृतो भाव, अशा भावामध्ये राहतो तो. गीतेने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाचं युद्ध त्या भावामध्ये करून घेतलं. लावली समाधी अर्जुनाचे, युद्ध करून घेतलं. अथवापि सईमान लोकांना नाय हंती न बद्धते निबद्धते. यांना मारणारे ठरणार नाही, हे बंधनात येणे पडणार. पण केव्हा यस्य नाहं कृतो भाव, ही जीवनमुक्ताची स्थिती असते
आणि जीवनमुक्ताची स्थिती ते झाल्यानंतर त्याला काय अनुभव येणार आहे? मग ते ज्योतिर्मय ब्रह्म जे आहे त्याच्या हृदयात प्रकाशित होते. त्याचं वर्णन आता इथे या श्लोकामध्ये केलेलं आहे, या मंत्रामध्ये केलेलं आहे, ते आपण बघू. आता काय झालेलं आहे, प्रकृतीशी काही संबंध आलेला नाही. प्रकृतीच्या खेळाला जीवाने अजिबात शून्य करून टाकलेला आहे. प्रकृतीचा मूळ जो धर्म आहे मोहित करणे, त्यांनी हा जीव आता मोहित होतच नाही. नष्टो मोह आणि स्मृतीर्लब्धा झाली, त्याला स्मृती आत्मसाक्षात्काराची अशी परिस्थिती आल्यानंतर ते कसं आहे? आता ते तर खरं म्हणजे शब्दाच्या वर्णनाच्या पलीकडचं आहे. येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा असं श्रुती सांगते. मग त्याचं वर्णन कसं होईल? तरी पण त्याचं वर्णन जरी होत नसलं तरी पण त्याच्या जवळ जाऊन वर्णन करायचं आहे श्रुतींना. आत्म्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही, ते अनिर्वचनीय आहे. अतो वाचो निवर्तन, ते वाणीत जिथनं वापस येते तो वर्णन काय करणार आहोत? अप्राप्य मनसासह, मनासह वाणी वापस आली आहे आत्म्याजवळ, मग काय वर्णन करणार? तरी पण आम्ही तुम्हाला सांगतो थोडस, तेवढा आमच्यावर विश्वास ठेवा, असं श्रुती म्हणते आणि सांगते. हिरणमय परेकोश विरजम निष्कलम. जे जे आपल्या ओळखीच्या वस्तू आहेत, ज्या ज्या वस्तूंचा जीवाला अनुभव आलेला आहे, ज्या ज्या वस्तू याने ज्या ज्या वस्तूंशी अनादी कालापासून संबंध ठेवलेला आहे, वास्तविक या सगळ्या प्रकृतीचे घटक आहेत. कारण याने प्रकृतीशीच तादात्म्य करून ठेवलं होतं. सगळे संस्कार प्रकृतीचेच झालेले आहे याच्या अंतःकरणावर. प्रकृती जड आहे म्हणून जडाचे संस्कार झालेले आहेत. आणि म्हणून आत्मसाक्षात्काराच्या वेळेस कसं होते, जळाच्याच वस्तू घेऊन वर्णन केलेलं आहे. हिरणमय परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तत्शुभ्रम ज्योतिषाम ज्योतिस्तद विद्यात आत्मविदो विदुः. शब्दार्थ पाहून घेऊ पहिले आपण. हिरणमय परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम. हिरणमय सोन्यासारखं तेजस्वी, म्हणजे हिरण्य म्हणजे ते सोन्यालाही हिरण्य म्हणतात बरं का. हिरण्यगर्भाची मात्रा आयुर्वेदामध्ये आहे ना, सोन्याची मात्रा असते. ते चकाकी हा अर्थ लक्षात घेऊन ते इथे शब्द वापरला. हिरणमय असं अत्यंत तेजस्वी प्रकाशाने युक्त असलेला हिरणमय परेकोशे, हिरणमय ज्योतिर्मय. आता कसं आहे माहिती का, जी गोष्ट तेजस्वी असते ना, तेजस्वी असते ती प्रकाश रूपच असते ती. कारण प्रकाशामुळेच ती तेजस्वी होते आणि तेजामुळे प्रकाशित होते. असं परस्पर संबंध आहे त्यांचा दोघांचा आपसामध्ये. ती ज्योतिर्मय होते. आपल्याला ज्योती म्हणजे सूर्याची ज्योती माहित आहे की नाही? सूर्याची ज्योती, चंद्राची ज्योती, घरात ज्योती असतात, दिवे वगैरे सगळे हे ज्योती. त्या ज्योतींचा काय धर्म आहे? ते प्रकाश देतात, प्रकाश देतात. ते तसं ते हिरणमय परे कोशे, परमकोशामध्ये, कोशाच्या पलीकडे असलेल्या परे कोश, कोशाच्या पलीकडे आहे. समजलं की नाही? कोणते कोश आहे? हे पंचकोश आहे, 5. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोश आहे. त्याच्या पलीकडे आहे ते तत्व. या कोशांनाच ते प्रकाशित करते आहे. म्हणून या कोशांनी, या कोशांचं काही त्या प्रकाशाशी संबंध नाही. न ते हे कोश त्याला प्रकाशित करतात, न त्याशी काही संबंध ठेवून आहे. उलट त्याच्या प्रकाशावरच यांची सगळी कार्यवाही चालत असते. तत् ब्रह्म, ते ब्रह्म नावाचं जे तत्व जे आहे, निष्कलम शब्द वापरलेला आहे इथे. निष्कल, निष्कल म्हणजे कलारहित. कला शब्द अवयवांना वापरतात. आपल्या शरीराचे निर्णय अवयव आहेत ना, ह्या कला आहेत. ह्या चंद्राच्याही कला, चंद्राच्याही कला म्हणतो आपण. त्या अशा कला नाही आहे त्याला, त्याला अवयवच नाही आहे. अखंड आणि एकरस अशी जी वस्तू असते त्याला कला नसतात. सोनं ज्यावेळेस त्या खणीतनं निघते ती लगड असते, चांगली शुद्ध केलेली. पहा, काही त्याला आकार शेप की आपण देतो तो, पण काहीच नसते त्याला. काय म्हणणार तुम्ही त्याला? कुठली कला म्हणणार त्याला? पाटली म्हणणार त्याला, अंगठी म्हणणार त्याला, चेन म्हणणार? काहीच नाही. ह्या तर सगळ्या नंतरच्या कला त्याच्यावर त्या सोनाराने आरोपित केलेल्या आहेत. निष्कलम.
ते परम कोशमे हिंदीमध्ये आहे, याच्यात लिहिलेलं कलाहीन असा शब्द वापरलेला आहे, पण ते ह्या कला आहे. आपलं शरीर कलांचं आहे, अवयव आहे, आपल्याला हात पाय डोळे हे सगळ्या कला आहेत हे. पण त्या तत्वाला काहीच कला नाही असं लक्षात ठेवायचं. एकही कला नाही. कला नसल्यामुळे त्याचा निश्चित आकार तुम्हाला काही ठरवता येत नाही, आकारहीन आहे ते. पण तच्छुभ्रम, त्याला एकही कला नाही. मध्ये चुकलं, मध्ये विरज शब्द आलाय, त्याचा अर्थ समजून घेणार. विरजम, विरजम ब्रह्म निष्कलम, ते ब्रह्म विरजम आहे. विरजमचा अर्थ रजरहित. रज जो शब्द आहे तो रजगुण सांगणारा शब्द आहे. विरज म्हणजे रजगुण रहित असलेला शब्द आहे. रजगुण तिथे उल्लेख केला, याचा अर्थ उपलक्षणाने आपण मायेचे तिन्ही गुण धरायचे आणि त्याचा अर्थ करून घ्यायचा की मायेच्या तिन्ही गुणा विरहित आहेत हे बिलकुल. मायेच्या तिन्ही गुणा विरहित व निर्मल. आता मायेचे जर तीन गुण परमात्म्याचे जर काढून घेतले तर ते शुद्ध तत्वात राहते, ते आपोआप ते स्वतःच प्रकाशित आहे. ते मायेमिळ होतं म्हणून त्याच्यामध्ये हे मायासहित जे ब्रह्म आहे त्याच्यामध्ये सगळे विभाग तयार झालेले आहेत. नंतर सुरुवातीचा जो संकल्प झाला नाही की एकोम बहुश्याम असा नाही येतो, बहुश्याम प्रजा येती, श्रुती असं म्हणते, बहुश्याम प्रजा येती, एकाच बहु व्हावं असं ते त्याचा भाषांतर आहे. एकोहम बहुश्याम, आणि मी प्रजा येते त्याचा विस्तार व्हावा. प्रजा म्हणजे विस्तार, माझा विस्तार व्हावा. आता हा जो संकल्प आल्याबरोबर भगवंतामध्ये काय झालं की भगवंत जो परमात्मा म्हणू आपण, त्याला ब्रह्म म्हणू, परमात्मा ब्रह्म, याचा संकल्प आल्याबरोबर संकल्प कोण करतं? मन करतं. आता मन एकटं नसते, ते कधी मनबुद्धी चित्त अहंकार असते, म्हणून तिथे अंतःकरणी गृहीत धरलं उपनिषदांनी. आता अंतःकरण कोणाचं कार्य आहे? पंचमहाभूतांचं कार्य आहे. म्हणजे तिथे ती माया जी आहे ती अव्यक्त रूपात असलीच पाहिजे, आणि माया स्वतः असते तिथे प्रकृतीच्या रूपाने होते. सगळे गुण तिचे सारखे होते, सत्वराज तमस समान झाले म्हणजे तिला प्रकृती म्हणतात. पण भगवंताचा हा संकल्पाचा आघात पडल्याबरोबर त्या मायेत छिन्न भिन्न झाली ती एकदम. हो श्याम प्रजा येते, भगवंताचा संकल्प आहे. संकल्प आहे म्हणजे भगवंताचं मन, त्याला वैश्विक मन म्हणतात. युनिव्हर्सल माइंड तिथे निर्माण झालेला आहे. या निर्णय विवरण वाचायला मिळतील बरं का. सगळ्या अध्यारोप आहे. आता हे अध्यारोपाच्या भाषा आहे, आपण समजून घ्यायच्या आहे फक्त. तो प्रहार झाल्याबरोबर मायेच्या गुणामध्ये जी साम्यावस्था होती ती बिघडली. ती मायेने स्वतःच आपला एक पहिले सत्वगुण खूप वाढवला, इतका वाढवला, इतका वाढवला. सत्वगुणाचं जे महत्वाचं कार्य आहे काय आहे? सत्वात संजय ते ज्ञानम, ते ज्ञानरूप अवस्था तयार झाली, त्याला भगवान विष्णू म्हणतात. तो ईश्वर झाला तयार, त्याला ईश्वर म्हणायचं आपण. ईश्वर तयार झाला, सत्वगुण प्रधान विष्णू. मग त्याच्यामध्ये तिन्ही गुणांचा आहे ना तो ईश्वर. रजगुण प्रमाण ब्रह्मदेव आणि तमगुण प्रधान जे वाढ झाली मायेची ते शिव आपले महादेव. असे ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाले. या तिन्ही मिळून जो आहे त्याला ईश्वर म्हणायचं. हे ईश्वरच आहे, सगळे हे ईश्वर आहे. आता ह्या कला झाल्या त्यांच्या, म्हणून निष्कलम शब्द झालेला आहे. आणि विरज जो शब्द आलेला आहे की सत्व रजतम तिन्ही गुण आले, रज आल्यावर तिन्ही आले. हे तिन्ही नाही आहेत त्या याच्यामध्ये. विरजम ही सत्वम, विरुद्ध, वि म्हणजे विरुद्ध घ्यायचं इथे आपण. आता ही उपसर्ग जो लागलेला आहे तो विरुद्धार्थ घ्यायचा. रजोगुण विरहित, सत्वगुण विरहित, तमोगुण विरहित, असं अत्यंत. बरं, ब्रह्म स्वतः जे आहे ते अत्यंत हिरणमय म्हणून शब्द वापरलाय तिथे, म्हणजे सोन्यासारखं तेजस्वी, लकाकणार, द्युतिमान, प्रकाशित होणार असं ते ब्रह्म जे आहे ते ब्रह्म. किंवा हे सगळं इकडचं सुटल्यानंतर आठव्या याच्यातलं तेही लक्षात ठेवायचं. तच्छुभ्रम, शुभ्र म्हणतात त्याला. शुभ्र शब्दाचा अर्थ आपण पांढरं म्हणतो, पण पांढरं नाही आहे, निर्मल असा त्याचा अर्थ आहे. मलरहित असलेलं तत्व शुभ्र, त्याला शुभ्र म्हणायचं. तच्छुभ्रम ज्योतिषाम, ज्योतिष, ती ज्योतिरूप आहे, तो प्रकाश रूप आहे. पण ज्योती कसा आहे? तो सगळ्या ज्योतींची ज्योती आहे. सगळे ज्योती जेवढ्या काही त्या ज्योतीमुळे जेवढ्या खाली ज्योती निर्माण झाल्या त्या ज्योतीची तो ज्योती आहे. ज्योतिषाम तर ज्योतिष, आणि त्या ज्योतीला का ज्योतिष
आत्मविदो विदो. आत्मविद जे असतात, साक्षात्कारी लोक आहेत, ते त्या ज्योतीच्या ज्योतीला जाणतात. त्या ज्योतीच्या ज्योतीला ते जाणतात. शब्दार्थ झाला. थोडं आपण आचार्यांच्या भाष्याकडे पाहू, म्हणजे या श्लोकाचा अर्थ पूर्ण होईल. हिरणमयचं दिलेलं जातं त्यांनी, हिरणमय ज्योतिर्मय. हिरणमय म्हणजे प्रकाश रूप असलेलं, ज्योतिरूप असलेलं. आता हे कुठे असते प्रश्न असा. तुमच्या आमच्यामध्ये ही ज्योती आहे म्हणतात ना, कारण ब्रह्मवस्तू ज्योतिर्मय आहे आणि सगळ्या ज्योतींची जी ज्योती असं उपनिषद सांगते. याचा अर्थ सगळ्या ज्या काही ब्रह्मवस्तूनंतर जेवढ्या ज्योती आपल्याला दिसत असतील त्या ज्योतींना प्रकाशित केलेलं हे ब्रह्मतत्वच आहे. ब्रह्मतत्वाच्या प्रकाश रूप धर्मामुळे सगळ्या ज्योती प्रकाश रूप झालेल्या आहेत, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. त्याचमुळे झालेल्या आहेत त्या स्वयंप्रकाशित नाही. इन्क्लुडिंग चंद्र आणि सूर्य ही स्वयंप्रकाशित नाही. स्वयंप्रकाशित नाही आहेत, ते परप्रकाशित आहे. त्याला या आत्मज्योतीनेच प्रकाशित केलेलं आहे. आत्मज्योतीने द्वारा ते प्रकाशित झालेले आहे. पुढचा येतो जो त्याचा येतो, न तत्र सूर्य भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो हे अग्नी. कुठे आला अग्नी तिथे. तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्या ज्योतीने हे, त्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित करून टाकलेले आहे. आणि या मुख्य ज्योतीचा प्रकाश घेऊन सूर्य प्रकाशित झालेला आहे आणि तो पुन्हा दुसऱ्याला प्रकाश देतो आहे, असं ते लक्षात घ्यायचं. पुढच्या श्लोकात येईल त्याचा अर्थ. इथे आपण एवढं समजून घेऊ. आता हे कुठे आहे त्याचं लोकेशन सांगणं सुरू आहे बरं का. आजकाल लोकेशन सगळ्यांना खूप ओळखीचा शब्द आहे म्हणून तो वापरतो. कुठेही असलो की तुमचं लोकेशन पाठवा म्हणून आपण ते म्हणतो की नाही. ब्रह्मवस्तू स्वतःच लोकेशन सांगून राहिलेलं आहे. हिरणमय परे कोशी, कोशांच्या पलीकडे आहे मी. पण हिरणमय आहे, तेजस्वी आहे, प्रकाश रूप आहे, अत्यंत निर्मल आहे, विरजमय आहे, निर्मल आहे. मी शुभ्र आहे, अत्यंत अत्यंत निर्मल आहे, विरज आहे, निष्कल आहे, अवयवरहित आहे, बिलकुल शुभ्र आहे. सगळ्या ज्योतींची ज्योती मी आहे. एवढंच खरं म्हणजे शाब्दिक करत आहे. म्हणून शंकराचार्यांनी फार मोठं भाष्य लिहिलेलं नाही. आपण जेवढं लिहिलं तेवढंच बघू आपण. आणि ते विद्यमान आहे. हे सगळ्या ग्रंथी सुटल्यानंतरचा आलेला अनुभव आहे ना, तो या श्लोकामध्ये सांगितलेला. हा खरा समग्र आत्मसाक्षात्कार म्हणतात त्याला. हा असा करून घ्यायचा आहे, कुठेही मध्ये थांबायचं नाही. आता मी तो वेगळा विषय होईल म्हणून थोडक्यात सांगतो. येथपर्यंत जायचंच आहे आपल्याला. साक्षात्कार करून घेईपर्यंत साधना संपवायची नाही. साधना आपोआप संपवली जाते हो. साधना संपवावी लागत नाही आणि आत्मसाक्षात्कारही करून घ्यावा लागत नाही. दोन्ही आपोआप होणाऱ्या क्रिया स्वाभाविकच आहेत त्या. ते प्रकाशित झालं की हे संपते आणि हे संपल्यानंतर ते प्रकाशित होते असं म्हणूया आपण. आता प्रघात पडला म्हणून साधना साध्य होता, साधनाचा ठाव नाही. कुठे त्याला मागमूसही शिल्लक राहत नाही. साधना सगळे प्रकृतीच्या क्षेत्रातले आहेत, मर्यादित आहे, प्रकृती रूप आहे, असत आहे, जड आहे, दुःख रूप आहे. हे सगळे आले त्याचे गुणधर्म आहे. आणि त्यामुळे असा हा अत्यंत आत्मसाक्षात्काराचा क्षण इथे वर्णन केलेला आहे. अत्यंत त्याचा अनुभव आपल्या येतो. कुठे येतो तो? परे कोशे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोश आहेत. या 5 कोशामध्ये आपल्या 3 देह बसलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. 5 कोश. परे कोशे शब्द वापरलेला आहे. कोश कोश याचा शब्द आच्छादन असा आहे, झाकून टाकणे. हे जे ब्रह्म जे आहे अत्यंत तेजस्वी हिरणमय रूपाने आहे, शुभ्र आहे. सगळं आपण जे आता बघितलं ते निष्कल आहे, ते झाकलं आहे हो याने सगळं. आज आपण ज्या स्थितीमध्ये आहो, प्रापंचिक लोक म्हणा किंवा आज आपण ज्या स्थितीत आहो, या स्थितीमध्ये या कोशांनी या आपल्या तेजोमय स्वतःच्या आत्मस्वरूपावर झाकण टाकलं, आवरण टाकलं, त्याला दडपून ठेवलेलं आहे. तलवारीचा जसा कोशाने आचार्यांनी तेच उदाहरण दिलेलं आहे. पण याच्या सगळ्यांच्या पलीकडे असलेलं हे आत्मतत्व आहे, आपल्याला म्हणून दिसत नाही. आपण या स्थूल देहातच रमलेलो आहे सध्या हो. देह मी, देहोहम या उर्मीला चिकटून आहे आपण सगळे. म्हणून शिवोहम उर्मी जरी सतत
तिथे विद्यमान असली तरी आपण दखलच घेत नाही, तिची दखलच घेत नाही अजिबात. शिवोहम उर्मीमुळे हे सगळे पाचही कोश प्रकाशित झालेले आहेत. आपल्या या शरीरावर 2 प्रकारचे उजेड आहे पंचदशीमध्ये, आपण शिकला असालच. एक तर ते कुटस्थाचा प्रकाश आहे. कुटस्थ म्हणजे ब्रह्मच आहे, फक्त या शरीराने ते व्यापलेलं आहे, तेवढ्या मर्यादित झालेला आहे, म्हणून त्याला कुटस्थ म्हटलेलं आहे. त्याचा बुद्धी निर्मल असल्यामुळे बुद्धीने ग्रहण केला त्याचा प्रकाश. बुद्धीमध्ये आणखी काही काही गोष्टी, तिथे अडगळीची खोलीच आहे ती बुद्धी, म्हणजे अनेक जन्माचे तिथे कर्माचे फल तिथे बसलेले आहेत जाऊन संचित म्हणून. त्याच्यातून प्रारब्ध आलेला आहे बाहेर, त्याच्याशी याचा संबंध आला. कुटस्थाच्या उजेडाचा तिथे संबंध आला, आणि कुटस्थ बुद्धी आणि त्याचा पडलेला प्रकाश आहे, तसं कडवळ तयार झाला, त्याला आपण जीव म्हणतो, तो जीव तयार झाला. म्हणून चिज्जड ग्रंथी आहे तो जीव, त्या प्रारब्धाचे कर्मफल भोगण्यासाठी तिथे आलेला आहे. तो ओरिजिनल जो आहे तसा हिरणमयच आहे तो, अगदी कुटस्थ म्हणजे हिरणमय आहे, निष्कल आहे, विरज आहे. पण तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या कर्मफलाची सगळी भेसळ होते आणि जीवदशा वेगळी निर्माण झाली. तिथे अहंकार निर्माण झाला, वेगळे पण वाटायला लागलं, तोच अहंकार आणि तीच जीवदशा. त्याच दशेमुळे आपण या ब्रह्मापासून वेगळे झालो आणि ही ग्रंथी निर्माण झाली. त्या चिदाभासाने, त्याला चिदाभास म्हणतात, बुद्धीमध्ये पडलेला. त्यांनी प्रारब्धाचे जड कर्मफल आहे त्याच्याशी तादात्म्यात गेला, अज्ञानाचा परिणाम म्हणून. त्याचं तपशील आता सांगत नाही आपल्याला, तो वेदांताचा विषय माहित आहे सगळ्या. आणि झालं तो देहाला मी म्हणायला लागला. बस देहाला मी म्हणायला लागला बरोबर. देह म्हणजे आता हे 3 देह आहे आणि 5 कोश आहे. या 8 जणांनी त्याला पकडलं आणि बंदिस्त करून टाकलं याच्यामध्ये, पंचकोश आणि 3 देहामध्ये या जीवाला. बस. आणि आता हे मुळातच ही प्रकृतीचे घटक असल्यामुळे दुःखरूप आहे, हे देतील फक्त दुःख. तुम्हाला आता काही चॉईस नाही राहिला. पण मायलाही थोडी दया येते, म्हणून मधून मधून सुखाचे 1-2 असे गाजर दाखवत जाते, क्षणभंगूर सुखाच्या गोष्टी. ती स्वतःच परिवर्तनशील असल्यामुळे ती सुख काय देऊ शकणार आहे. ती सुख देईल तेही परिवर्तन होऊन जाईल ताबडतोब, म्हणून तिच्यापासून सुख नाही. म्हणून तुकाराम महाराजाचा अभंग आहे, लक्षात ठेवा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होत. किंवा सुख पाहता जवळ पडेल, दुःख पर्वता एवढे. जाऊन बसले तुम्ही त्याच्यामध्ये, 8 कोश, 8 ह्याच्यामध्ये अडकले, त्याच्यामध्ये 5 कोश आणि 3 देह. काळात स्वतःला बाहेर स्वतःच गेले तुम्ही तिथे, कोणी तुम्हाला जा म्हटलेलं नाहीये, स्वतःच गेले तिथे आणि तिथे तुम्ही स्वतः अडकून पडलेले आहे. आता ते ब्रह्म जे आहे, ते ब्रह्म शब्दाचा अर्थ बृहत शब्दापासून ब्रह्म झालाय. बृहत म्हणजे सगळ्यात मोठं. त्याला उपनिषदांनी भूमा म्हटलेलं आहे. छांदोग्य उपनिषदांनी त्याला भूमा, सगळ्यात मोठी वस्तू, एवढंच ब्रह्माचं लक्षण लक्षात ठेवायचं, सगळ्यात मोठं भूमा. आणि उपनिषदांनी त्याला सुखरूप मानलेलं आहे, बाकी कशालाच नाही. मायेच्या राज्यातलं तुम्ही म्हणता ना सुखरूप आहे वगैरे, काही अर्थ नाही त्याला. ते दादा खोटं बोलणं आहे. आपण म्हणजे किती भ्रमात जगतो. कुणी आपल्याला नमस्कार केले की सुखी राहा, कसा सुखी राहील बाबा. दुःखाच्या याच्यामध्ये तुरुंगात बसलेला आहे जाऊन, तो सुखी होईल कसा का. सुख होऊच शकत नाही. तरी पण आपले ते अज्ञानाचा परिणाम आहे. सगळं प्रचंड पॅराडॉक्स आहे आपल्या लाईफ म्हणजे, बरं का, लक्षात ठेवायचं. तुम्ही कितीही मॅनेजमेंटचे कोर्स केलेले असा, नाही का, बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्स केलेले असतात, बिझनेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, अंक मॅनेजमेंट, पण स्वतःचं लाईफ मॅनेजमेंट इतकं अस्ताव्यस्त झालेलं आहे, हे माहीतच नाही अजून आपल्याला. लाईफ मॅनेजमेंटचा कोर्स आहे हा, कोर्स आहे तो मुंडक उपनिषद, हा लाईफ मॅनेजमेंटचा कोर्स आहे. हा शिकवते आपल्याला. अरे किती बाबांनो तुम्ही. आणि बंदिस्त असलेला, आता हा जीव बंदिस्त होऊन पडलेला आहे. 5 कोश 3 देहामध्ये अडकलेला, अडकून पडलेला आहे. अडकून पडलेला आहे जो बंदिस्त झालेला आहे, तुरुंगात डांबलेला, तो कितीही शक्तिमान असू द्या, काही करू शकत नाही. सिंहाला साध्या पिंजऱ्यात बंद केलं की तो नुसता फेऱ्या मारत असतो, त्याची ताकद काही कामाची ठरत नाही. तसा हा जीव आनंद रूप असलेला, सुखरूप असलेला जीव तडफड करतोय सुखासाठी. हो, इतका परिणाम झाला त्या बंदिस्तपणाचा. आणि उपनिषदांना त्याचं वाईट वाटते की या जीवाला याच्या
मूळ स्थानी नेऊन ठेवायचं की हा सुखरूप आहे. कशाला विषयाच्या दारामध्ये सुखाची भीक मागतोय हा जाऊन. अति कटोरा घेतो, शब्द स्पर्श रूप रसगंध याच्या सगळ्यांच्या दारात भीक मागून आला सुखाची. सुखरूप असलेला एखाद्या श्रीमंताचा मुलगा वेडा झाला तर तो जसं भीक मागतो तसा प्रकार आपला झालेला आहे जीवाचा. उपनिषदाला ते आवडत नाही म्हणून ते म्हणतात की बाबांनो, तुमच्या हृदयाच्या आतमध्ये लोकेशन सांगितलं, हिरणमय परे कोशे. परे कोशे हे त्याचं लोकेशन आहे. कोशांच्या पलीकडे म्हणजे 3 देह आलेच त्याच्यामध्ये. ते 3 देह आणि 5 कोशांच्या पलीकडे मी बसलो आहे. आत्मा नावाचं जे तत्व आहे सुखरूप आहे. बस याचे एकदा याचे सुख घेतल्यावरी मग दारोदारी न हिंडाला. तुकाराम महाराज गोकुळ त्याच्या गोकुळामध्ये त्याची गवळण आहे तुकाराम महाराजाची अभंगांमध्ये. याचे सुख तुम्ही देखलियावरी मग दारोदारी न हिंडाल. हेच सांगणं सुरू आहे उपनिषद. म्हणून तर गाथेला पंचोपनिषद म्हणतात. असो, अशा रीतीने ते त्या परेकोशे 5 कोश आणि 3 देहाच्या पलीकडे हा अत्यंत दैदिप्यमान चेतन स्वरूप असलेला आत्मा प्रकाशित झाला. त्याचं वर्णन उपनिषदांनी केलेलं आहे आणि ते तुम्ही जाणून घ्या असा आदेश आहे. त्यालाच जाणून घ्या. त्याला जाणलं कारण उपनिषदाचं, या उपनिषदात ज्या शाखेचं उपनिषद आहे ते तुम्हाला सांगताय अयमात्मा ब्रह्म. तर तुमचा आत्मा ब्रह्म आहे, तो आनंद रूप आहे, त्याला आता जाणून घ्या असा आदेश आहे. म्हणून या महावाक्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाभोवतीच हे सगळं उपनिषद फिरते आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. पण शेवटचा श्लोक आहे तो फल सांगून दिलेला आहे त्याचं. या आत्म्याला तुम्ही जाणा. जाणलं की काय होईल? ब्रह्मविद ब्रह्मैव, तुम्ही आत्मरूप होऊन जाल, सुखरूप होऊन जाल. भीक मागणं बंद होऊन जाईल, ती ग्रंथी सुटून जाईल. त्या प्रकृतीने तुम्हाला जे छळलं आतापर्यंत अनेक जन्म, तो सगळा छळ संपून जाईल. एका क्षणात ज्या क्षणी आत्मसाक्षात्कार झाला ती प्रकृतीलाच आपण तुरुंगात टाकून देऊ. जिच्या तुरुंगात आपण होतो ना तिलाच तुरुंगात टाकून देऊ. ते एवढं मोठं फल सांगितलं. सवयी सयो हवई तत्परम ब्रह्मवेद ब्रह्मव्य भवती नास्या ब्रह्मविद कुल भवती तरती शोकम तरती आत्मानम गुहा ग्रंथीभ्यो विमुक्तो अमृतो भवती. गुहा ग्रंथी म्हणजे बुद्धी मध्ये असलेली ही ग्रंथी, चिज्जड ग्रंथी, ज्याचा उल्लेख इथे केलेला आहे विद्युत हृदय ग्रंथीमध्ये. त्याच्यापासून विमुक्त मोक्ष मिळेल तुम्हाला, मुक्त होऊन जा आणि अमृत स्वरूप होऊन जा. बस एकदा हे असं अमृत समृद्ध प्राप्त करून देणारा हे उपनिषद आहे. प्रत्येक मंत्र फार गंभीर अर्थ देणारा आहे बिलकुल. आणि आता ते इथे नुसतं ब्रह्म सांगितलेलं आहे बरं का. ते ब्रह्म कसं आहे? 5 कोश आणि 3 देहाच्या पलीकडे अत्यंत दैदिप्यमान आणि तेजस्वी जे ब्रह्म आहे त्याचं वर्णन कसं आहे मग ते आता पुढच्या श्लोकात डॉक्टर साहेब सांगतील तुम्हाला. ते न तत्र सूर्य भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्न तमेव भांतम अनुभूती. फार महत्वाचे शेवटचे 2 चरण अभ्यासच करत येतात. तमेव भांतम अनुभूती सर्व. ते प्रकाशित झालंय म्हणून हे जग प्रकाशित झालाय. हो, नाही तर जगच तुम्हाला दिसले नाही. यद भासेन भातीत यद सत्येन जगत सत्यम यद भासेन भातीत यदानंदेन नंदंती तस्मै श्री गुरुवे नमः. असं हे तत्व आहे. चंद्रन सूर्यच त्याला प्रकाशित नाही करू शकत, इतकं ते हिरणमय तेजस्वी आहे ते. नेमा विद्युत भांते कुतोयम अग्नी. अग्नी कुठे जाईल बिचारा? अग्नी जिथे पेटवला तेवढाच तिथे प्रकाश निर्माण करतो आणि उष्णता देतो. त्याचं काही तिथे चालत नाही. मग अग्नीलाही जो उष्णता प्रदान करतो, अग्नीलाही जो प्रकाश देऊन अग्नी नंतर प्रकाशित होतो, ते तत्व ते आहे. सूर्य आणि चंद्र त्याला प्रकाशित करू शकत नाही. हे कठोपनिषद आणि इतर श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये असे मंत्र आलेले आहेत. त्याचा अर्थ आहे असा आहे. आणि हे कोण जाणतो? ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला. मागच्या 8व्या मंत्रामध्ये ज्यांची हृदय ग्रंथी क्षीण झालेली आहे, ज्यांचे सर्व संशय निघून गेलेले आहेत,
कर्मफल सगळे संपून गेलेले आहेत, कर्मफल भस्मसातच झालेले आहेत, ज्ञानाग्नी सर्व कर्माने. आता पुन्हा कारण संचितातले भस्म झाल्यानंतर संचितातून प्रारब्ध येते आणि प्रारब्धानुसार देह मिळतो, म्हणून आता देह मिळण्याची सोय संपून गेलेली आहे. म्हणजे जन्म मरण परंपरा कायमची नष्ट झालेली आहे. अशा या उपनिषदाचा मंत्राचा बघा तुम्ही की केवढा लाभ आहे. यल लाभा ना परो लाभा. बस यस्मिन स्थितो न दुःखे न गुरुनापी विचारले ते. दुःखा एवढे डोंगर पडून विचलितच नाही होत. म्हणणे ते नाधिकम तथा या लाभापेक्षा लाभच नाही आहे जास्त कुठला. असा हा सर्वोच्च लाभ करून देणारा हे उपनिषद आहे. प्रत्येक मंत्र अतिशय गंभीर अर्थ घेऊन इथे तो आहे. आता पुढचा जो आहे नववा तर आपण आता बघितला. हा जो 10वा जो आहे 10 आणि 11 ब्रह्माचं काय वर्णन आहे. महात्मा पुरस्ताद ब्रह्म, पश्चात ब्रह्म, दक्षिण आणि उत्तरेमध्यच्या बंध, अधश्चोर्ध्वम ब्रह्म, प्रसूत्रम वेद, विश्वविदम वरिष्ठ असं जाणणारा अगदी सर्वश्रेष्ठ तो ब्रह्म जाणणारा म्हणून म्हणूया जातो जगामध्ये. असं आपल्या वेळेमध्ये आपण याचं चिंतन जेवढं करू शकलो तेवढं करू. त्या आत्मस्वरूपाला विनंती करू की हे वैभव आम्हाला सुद्धा प्राप्त होते. आमच्याही सगळ्या ग्रंथी तोडून जळून समाप्त करून टाक, तोडून टाक सगळ्या ग्रंथी, संशय काढून टाक सगळे. आणि आमचे कर्म फल तर नक्कीच कर, नाही तर तो पडदा दूर होणार नाही. मला वाटतं तो आत्मदेव आपल्याला निश्चित तथास्तु म्हणेल. एवढ्या म्हणजे विश्वासाने आपण हे केलेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करूया. आणि इथे मी थांबतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार करते शास्त्री जी. नमस्कार करतो. फार सुंदर